दोष द्यायला ना आपण एक चान्स सोडत नाही. आणि दोष फक्त यासाठी आपण देवाला देत असतो की माझं भलं केलं नाही, माझ्याच वाट्याला हे सगळं का आलं. पण हे कळत नाही प्रत्येकाला की आपण नेमकं कुठे चुकत असतो. आपल्या चुकण्याने कुठे आपल्याला आपल्या उपासना फळत नाही आहेत का. मग आपण असे काय फरक केले पाहिजेत. ह्या जाणीवा आहेत ना परिपूर्ण पाहिजेत माणसाकडे. आणि जेव्हा या जाणीवा परिपूर्ण नसतात ना तेव्हा माणूस फक्त आणि फक्त समोरच्याला दोष देतो. या तर आपल्या समोरच्या व्यक्तीला देतो, आयदर कोणी नाही भेटलं की आपण देवाला दोष देतो. आणि देवाला दोष देणं इतकं सोपं नाही आहे. कारण देवाची पूर्णपणे तुमच्यावर दृष्टी आहे. पण तुम्हाला वाटतं की माझ्या वाटेला देवाने इतकं सगळं दिलेलं आहे आणि देवच त्यामध्ये गुन्हेगार आहे. मी कुठेच गुन्हेगार नाही आहे. स्वतःला आपण कधी गुन्हेगार मानतच नाही. मंडळी, मिस्टिकल एरियामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर असा विषय आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कमेंटमध्ये मला सांगत चला की मी जे व्हिडिओ आणत आहे त्या विषयावर तुम्ही काय काय करता. म्हणजे माझ्यापर्यंत तुमचे मेसेज पोहोचतील आणि नक्कीच त्याला उत्तरं मिळतील. तर मंडळी, जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की माझ्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे, मी एकटीनेच का भोगायचं, देवाने मला हे सगळे भोग का दिलेले आहेत. तर मंडळी, देव तुम्हाला भोग देत नाही हो. तुम्हीच तुमचे भोग घेऊन आलेले आहात. ते तुम्हाला संपवायचे असतात. फक्त तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या तारुण्यात तुम्हाला देवाने भोग भोगायला दिले. जो स्वामी सेवेत आहे ना त्याला निश्चितच तारुण्यामध्ये स्वामी सेवा म्हणजे अगदी मधल्या वयामध्ये पण स्वामी ते भोग भोगून त्यांना पार करतात. त्यांची नैया पार करतात आणि म्हातारपण त्यांचं सुखाचं जातं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, पूर्वार्ध कसाही असू दे, उत्तरार्ध छानच पाहिजे. आणि तो आपला होणारच, कारण आपण स्वामी सेवक आहोत. स्वामी सेवेमध्ये जे आहेत ना त्यांना अगदी त्यांनी खात्री ठेवावी की त्यांचा उत्तरार्ध खूप सुंदर असणार. कारण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. ही माय आहे आपली, आपला प्रारब्ध त्यांच्या हातात आहे. योगक्षेम ते चालवत आहेत. आपण फक्त आणि फक्त मनापासून त्यांचं नाव घ्यायचं आहे मंडळी. आणि तिथे कुठेतरी आपण चुकत असतो. तुम्ही मला सांगा, प्रत्येकाने स्वतःची थोडीशी पडताळणी करा आणि विचार करा की जेव्हा एखादी उपासना आपण करायचं ठरवतो त्यावेळेस आपण एकाबरोबर किती उपासना करतो, बरोबर ना. आपण काय काय करतो, आपण स्वामींची सेवा पण करतो, स्वामींच्या उपासना पण करतो, त्याच्याबरोबर आपण हनुमानाची पण उपासना करतो, त्याच्याबरोबर आपण महादेवाची पण उपासना करतो, त्याच्याबरोबर आपण देवीची पण उपासना करतो, त्याच्याबरोबर उरलं सुरलं नसेल ते लोक अजून विष्णूची पण उपासना चालू करतात. म्हणजे अशा लगोलग एक एक उपासना तुम्ही करता. का त्या उपासनांचं मिक्सचर करताय. तुम्हाला वाटतंय तुमचं आयुष्य सुरळीत जावं, चांगलं जावं. अहो फक्त एकच उपासना करा ना, कुठलीही करा, सगळे एकीकडेच पोचणार आहे. पण तुम्ही सगळे देव जागवताय आणि सगळ्या देवांची एनर्जी तुम्ही मिक्स करताय आणि तुम्ही त्या एनर्जीशी खेळताय. त्या एनर्जीशी कधी खेळू नका. ती एनर्जी आहे ना फळणार नाही, विपरीत परिणाम होतील त्याचे. त्यामुळे तुम्ही एक कायम लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आणि फक्त एकच उपासना कुठली तरी करा. एकत्र सगळ्या उपासना केल्यावर तुम्हाला दोष लागतात. त्या सगळ्या उपासना एकत्र करू नका. आणि आपण सैरभैर होतो, आपली कामं होत नाही, आपल्याला कळत नाही की अरे का बाबा माझंच का सगळीकडे अडतंय, माझीच कामं का होत नाही आहेत, मीच कुठेतरी कमी पडतोय की देव मला सपोर्ट करत नाही आहे किंवा माझं नशीब मला सपोर्ट करत नाही आहे. किती वेळा तुम्ही त्याच गोष्टींना मनाला चाचपडत राहणार, त्याच गोष्टींनी. तर तसं करू नका. आणि मुळात काय ना, भगवंत हा नेहमी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतो. म्हणजे तो तुम्ही स्वामींचं करताय, स्वामी तुमचं भलं करायला निघाल्यावर तुम्ही विष्णूचं करणार, विष्णू भलं करायला निघाल्यावर गणपतीचं करणार, गणपतीचं. म्हणजे प्रत्येक देव एक पाऊल पुढे उचलतो. आणि काय होतं सांगा ना मला. काही होत नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. काय एकदा ना एक प्रवासी असे होडीमधनं म्हणजे नावेतनं चाललेले असतात. एक असतो ख्रिश्चन, एक असतो मुसलमान आणि एक असतो हिंदू. आता प्रत्येकाला ही अगदी ऐकिवात असेल ही जी गोष्ट मी सांगत आहे ना ती ऐकिवात असेल. हा जोक म्हणून पण बरेचदा आला होता. तर तिघंजण ना जेव्हा समुद्राला एकदम उफाळून येतो समुद्र आणि समुद्राला इतक्या जोरजोरात लाटा यायला लागतात, तर तेव्हा ख्रिश्चन बोलतो, हे जिजसला सांगतो मला वाचव, मला वाचव, मला वाचव. जिजस येतो, त्याला वाचवतो. मुसलमान म्हणतो अल्ला मला वाचव, अल्ला मला वाचव, अल्ला त्याला वाचवतो. तिसरा आपला हिंदू, तो काय करतो, तो म्हणतो की हे भगवंता मला वाचव,
तो मग मध्येच म्हणतो, गणपती बाप्पा प्लीज प्लीज प्लीज, मी दरवर्षी तुला बसवतो, तू मला वाचव. कृष्णाला सांगतो, मी दरवर्षी गोपाळ कृष्णाचा काला करतो, तू मला वाचव. महादेवाला सांगतो, मी काल भैरवाष्टक म्हणतो, मी तुझं जेव्हा जेव्हा तुझी पूजा करायची असते देवळात जाऊन मी दूध बीत अर्पण करतो, प्लीज मला वाचव. हनुमंताला सांगतो, हनुमान जयंतीला मी काय काय करतो, तू मला वाचव. आता मला सांगा, एवढे सगळे देवांची नावं घेतली, शेवटी काय झालं, तो बुडाला. याचा अर्थ असा आहे का की आपले देव त्याच्या मदतीला आले नाहीत? अजिबात नाही, असा अर्थ होत नाही. पण स्वर्गात गेल्यावर त्याने देवाला विचारलं की हे भगवंता, मी तर तुला इतके वेळा हाका मारले, तू का आला नाही? तेव्हा गणपती म्हणाले, मी पाऊल पुढे टाकतच होतो की तू कृष्णाला हाक मारली. कृष्णाला विचारलं, कृष्ण म्हणतो, मीही पाऊल पुढे टाकत होतो की तू हनुमंताला हाक मारली. हनुमंताला तू हाक मारल्यानंतर हनुमंत पाऊल टाकत होता आणि तेवढ्यात तू परत दुसऱ्या देवाला हाक मारली, म्हणून तू वाचला नाहीस. तू कुठेतरी एके ठिकाणी श्रद्धा ठेव, सगळ्या ठिकाणची श्रद्धा तुलाच भारी पडणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण आता ह्या गोष्टीचं स्वरूप असं आहे ना की आपल्याला भरपूर आपल्याकडे देवता आहेत, आपण भाग्यवान आहोत, पण ज्या ज्या देवतेचं त्या त्यावेळीच करावं. आपण काय करतो, प्रत्येक देवांचं एकत्र घेतो. मी खूपदा बघितलं, प्रत्येक घरामध्ये बाई आहे ना, एखादं काही उपासनेचं पुस्तक घेऊन बसते ना, तर ती नुसतं एकच उपासनेचं पुस्तक नाही घेऊन बसत, कळलं? ती अथर्व शीर्ष पण वाचणार, ती कालभैरवाष्टक पण वाचणार, ती चालिसा पण वाचणार, ती शनी महात्म्य पण वाचणार, ती स्वामींचे चरित्र पण वाचणार. काय उपयोग आहे सांगा ना मला? तुमचं जर प्रारब्ध स्ट्रॉंग असेल, म्हणजे तुमचं भोग जे आहेत ते तुम्ही सरून मोकळे झालेले असाल ना, तर ह्या सगळ्या उपासना तुम्हाला फळतील. कारण तुमचा ऑरा तेवढा क्लीन असतो. तुमचं जे काही आत्मचिंतन असतं ना, ते त्याला कुठेतरी सपोर्ट करतं, तो भगवंत पण सपोर्ट करतो. पण इथे होतं काय, आपला ऑरा ब्रेक आहे, आपले भोग असतात, आपले संपलेले नसतात, आणि तिथे आपण काय करतो, गोष्ट फक्त आणि फक्त सगळं घेतो आणि असं वाटतं हे सगळं वाचल्यानंतर माझं नशीब फळफळणार आहे, माझी सगळी कामं होणार आहेत, माझ्या घरामध्ये जे काही अशांती आहे ती सगळी शांततेमध्ये परिवर्तन होणार आहे. मग हे जे आपल्या मनाला आपण समजावलेलं असतं ना, तर ते कुठेतरी चुकीचं असतं. मंडळी, आज तुम्हाला इतकं वेगळ्या पद्धतीने मी समजावती आहे ना, जेव्हा तुम्ही एखादी उपासना करता ना, तेव्हा एकच उपासना करा. तुम्ही सकाळी जर स्वामींची उपासना करताय ना, तर तुम्ही संध्याकाळी चालिसा वाचा. तुम्ही सगळं एकत्र घेऊन बसू नका. आणि जेव्हा आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जर तुम्हाला वाटते मला कालभैरवाष्टक वाचायचं आहे, अथर्व शीर्ष वाचायचं आहे, असं अगणित तुम्हाला काय काय वाचायचं असेल ना, त्या भगवंताच्या देवळात जाऊन वाचा, कळलं? त्या एनर्जीमध्ये जाऊन वाचा. तुम्हाला चालिसा वाचायचा, हनुमंताच्या पुढ्यात जा, तिथे जाऊन वाचा. ती एनर्जी त्या गोष्टी ॲक्सेप्ट करते. हो, तुमची बॉडीची, तुमची ती एनर्जी त्या गोष्टीनं तेवढी ॲक्सेप्ट नाही करत. ते तुम्हाला मदतही नाही करणार त्या सगळ्या उपासना त्यावेळेस. त्या कुठेतरी पुढे जाऊन तुम्हाला हेल्प करतील. पण आत्ता तुम्ही गोंधळ घालताय ना. आणि मी नेहमी सांगितलं, आपण जी उपासना करतो ना, ती देवता पूर्णपणे तुमचा ताबा घेते. आणि जेव्हा ती देवता तुमचा ताबा घेते ना, तेव्हा तिचं परिपूर्ण लक्ष तुमच्यावर असतं. पण आपण कुठे ना कुठे चुकत जातो आणि काय करतो, अनेक उपासना करून प्रत्येक देवतांचं लक्ष माझ्यावर जाईल या भ्रमामध्ये आपण मस्त आयुष्य काढत असतो की माझं तर भलंच होणार आहे, मी तर इतक्या देवांचं करते. त्यामुळे मंडळी, अजूनही सावध व्हा. सावध होणं आपल्या हातात आहे. भगवंताची उपासना केल्यावर भगवंत किती तुमच्यावर लक्ष देईल ते तुमच्या उपासनेवर आणि तुम्ही किती तत्परतेने, सातत्याने आणि मनापासून ते करताय ना, त्याच्यावर अवलंबून आहे. तर कायम लक्षात ठेवा, कुठलीही उपासना करताना घाई गडबड नको, अगदी भरमसाठ उपासना नको. एकच देव, शक्ती एकच आहे, एकच तुम्ही कुठलं तरी देवाला भजा, मी इतकंच सांगेन. आणि जर अति वाटतंय की काहीतरी करावं, तर देवळात जाऊन बसा, त्या देवाच्या देवळात जाऊन बसून त्या उपासना तुम्ही करा. पण सगळ्या उपासना एका पाठोपाठ एक प्रत्येक उपासनेला आपला असा टाईम द्या. प्रत्येक देवतेला तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. ती देवता तेव्हाच पोहोचेल जेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही तिलाच कॉन्सन्ट्रेट कराल, तिलाच आळवाल. त्यामुळे मंडळी, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. उपासनेमध्ये फरक करा. असं मी म्हणत नाही आहे की एकाच देवाचं करून बाकीच्या देवांना विसरा. तुम्ही प्रत्येक देवाचं करू शकता, पण प्रत्येकाचा आपापला एक वेळ हवे. 11ला एका देवाचं करता तर लगेच 12ला दुसऱ्या देवाचं घेऊ नका. सकाळचा टाईम फक्त एकच देवतेला द्या, संध्याकाळी एका देवतेचं घेऊन बसा. अगदी देवळात जाऊन जेव्हा वाटतं तुम्हाला की देवळात जाऊन काही वाचावं, तर तिथे जाऊन वाचा. बघा तुम्हाला हे फरक जर तुम्ही केलेत, हे बदल जर तुमच्या उपासनेमध्ये तुम्ही केलेत ना, तर तुम्हाला किती फरक पडेल तुमच्या आयुष्यामध्ये. जीवनामध्ये सातत्य ठेवलंत ना, तर प्रत्येक एक संकटातून तुम्ही बाहेर पडाल. कारण त्यावेळेस पूर्ण त्या भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावर येईल, ज्याची तुम्ही उपासना करताय. त्याची कृपादृष्टी पूर्णपणे तुमच्यामध्ये
आल्यानंतर तुम्हाला जाणवेल, तुम्हाला स्वतःला जाणवेल तुमच्या फेसवर किती बदल झाला आहे, तुमच्या जीवनामध्ये किती बदल झाला आहे, तुमची कामं कशी पटपट पटपट व्हायला लागली आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अचूक तुमच्या पुढे कसं येते, तुम्हाला इंट्युशन्स कसे यायला लागले. कळलं ना मंडळी. तेव्हा एकच देव, एका वेळी एकच देव. अगदी लक्षात ठेवा ही गोष्ट, चुका करू नका. खूप आर्ततेने, खूप अगदी बेंबीच्या देठापासून मी हे तुम्हाला सांगते, कारण मला वाटतं माझ्या व्ह्युअर्सचं सगळ्यांचंच भलं व्हावं आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कुठल्या कुठल्या उपासना करताय. मी वाट बघते, कारण मी तुम्हाला उत्तर देणार आहे तुमच्या कॉमेंटला. तर पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा. आणि नशीब घडत नाही तर घडवावं लागतं, हे लक्षात ठेवा. चलो मग, टाटा, बाय बाय.